channel, Atulit English Academy. In the last video, we study pronoun part first. Now, in this video, we are going to learn here pronoun but part second. याच्यामध्ये आपण पार्ट सेकंड शिकणार आहे. याच्यामध्ये मगाशी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इटचा उपयोग बघितला होता. आता इथे प्रोनाउन्स मध्ये इट्स आणि इट्स याच्यामध्ये फरक आहे. हे इट्स षष्टी आहे. इटची षष्टी रूप म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, आणि हे इट्स म्हणजे इट इज. अशा प्रकारे याचा लॉंग फॉर्म होतो. हा बदल लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रोनाउन नंतर, या पर्सनल प्रोनाउन नंतर आपण आता पुढचा एक टॉपिक बघणार आहे. पर्सनल प्रोनाउन नंतर इंट्रॉगेटिव्ह, INTERROGATIVE, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. आता हे प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणती आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. एक पहिलं आहे हू. हू म्हणजे कोण. जेव्हा इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन एखाद्या व्यक्तीविषयी, स्त्री असेल पुरुषाविषयी, आपण हू हे वापरलं पाहिजे. नंतर व्हाट म्हणजे काय. हे प्रश्नार्थक प्रोनाउन आपण वस्तूसाठी, निर्जीव वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी सुद्धा वापरू शकतो. नंतर व्हेन केव्हा. नंतर व्हिच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. कोणता, कोणती, कोणते, कोणते शॉर्ट फॉर्म. व्हिच दोन वस्तूंपैकी, तीन वस्तूंपैकी किंवा अनेक वस्तूंपैकी एक असेल तर व्हिच, किंवा व्यक्तींपैकी असेल तर आपल्याला व्हिच हे सर्वनाम वापरता येते. व्हाय कारणदर्शक. व्हाय. त्याच्यानंतर याच्यानंतर आणखी काही सर्वनाम आहे. जसं हुज व्यक्तीसाठी, कोणाची, कोणाचा, कोणाची, कोणाचे षष्टीदर्शक. हुम द्वितीय म्हणजे कोणाला, व्यक्तीसाठी. नंतर याच्यानंतर हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती. इथे संख्यादर्शक जर असेल तर हाऊ मेनी हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरायचं. हाऊ मच. हाऊ मच हे सुद्धा कितीच होते, परंतु न मोजता येणारे जे म्हणजे किलोग्रॅम मध्ये, किलोग्रॅम, लिटर याच्यामध्ये असतील तर हाऊ मच असं परिमाण जर असेल तर त्या ठिकाणी हाऊ मच वापरायचं. हाऊ फार म्हणजे हाऊ फार जे आहे हे किती दूर, किती दूर अंतरासाठी आहे हाऊ फार. हाऊ लॉंग तर किती काळ. म्हणजे इथे तुम्हाला वेळदर्शक विचारायचा असेल प्रश्न, वेळदर्शक असेल तर तिथे हाऊ लॉंग. याप्रमाणे हू,
व्हाट, व्हेन, व्हिच, व्हाय, हुज, हुम, हाऊ मेनी, हाऊ मच. त्याच्यानंतर आणखी आपल्याला सांगता येईल ऑफ हुम म्हणजे कोणाला, बाय हुम किंवा बाय सॉरी त्याच्यानंतर बघा टू हुम म्हणजे कोणाला. व्यक्तीसाठी त्याच्यानंतर आणखी काही सर्वनाम आहेत. हे पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट काढा, हे सगळे लिहून घ्या. आपण इंट्रागेटिव्ह प्रोनाउनचा अभ्यास करतो आहे इथे, हे आपल्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला मी काही सर्वनाम देणार आहे, ते बघा. याच्यामध्ये आणखी काही सर्वनाम आहेत, ते म्हणजे व्हॉट एव्हर, हुम, हु एव्हर हे जे आहेत ते बघा. प्रश्नांमध्ये येणारे व्हॉट एव्हर, आपल्याला व्हॉट एव्हर, जर आपल्याला व्हॉट एव्हर म्हणजे काहीही असं जर विचारायचं असेल प्रश्नामधून, म्हणजे विशेषतः किंवा हु एव्हर, हु एव्हर म्हणजे कोणीही जर विचारायचं असेल प्रश्नामधून, किंवा व्हिच एव्हर, व्हिच एव्हर माहिती नसते आपल्याला अर्थ याचा. व्हिच एव्हर म्हणजे कोणतेही. 2-3 पर्याय असतील आपल्याला, तर त्या 2-3 पर्यायापैकी कोणतेही एक जेव्हा आपल्याला निवडायचं आहे असं, त्या ठिकाणी व्हिच एव्हर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, इथे आपण या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनचा अभ्यास केला, पण याच्यामध्ये एक हु हे जे सर्वनाम आहे याचे प्रथमा विभक्ती जी आहे ते हु आहे आणि द्वितीय विभक्ती जी आहे ते हुम आहे. हुम म्हणजे कोणाला, आणि षष्टी जी आहे ते हुज आहे म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. हे म्हणजे हुम म्हणजे कोण, याच्यातून तुम्हाला लक्षात येईल हुम म्हणजे कोणाला. जिथे द्वितीय मराठीतल्या द्वितीय विभक्ती ला, सलाते, सलानाते अशा प्रकारचे प्रत्यय लागतात, इथे ला लागलेला आहे. आणि हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे, कोणाचा, कोणाची, चाचीचे म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये हु हे आहे, जेव्हा आपण वापरू प्रश्नामध्ये ते व्यक्तिदर्शक आहे. व्हॉट हे वस्तूसाठी वापरावं. व्हिच जे आहे हे व्यक्तीसाठी वापरले जाते आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये व्यक्तीसाठी वापरले जाते, याचबरोबर वस्तूसाठी वापरले जाते. तर याप्रमाणे आपण ही इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन अभ्यासली. आता नंबर 3 याच्यामध्ये तिसरे बघूया आपण आता, दर्शक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, STRATIV डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनाम. आता हे दर्शक सर्वनाम कोणते आहेत ते पहा. दर्शक सर्वनाम धीस आहे, याचं अनेक वचन दीज आहे, आणि पुढे डॅट आहे, याचं अनेक वचन दोज आहे. आता सगळ्यात पहिले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कशाला म्हणायचं, जे जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. द वर्ड व्हिच यूज किंवा द वर्ड व्हिच शोज अस द थिंग्स टू अस और फॉर अ डिस्टन्स वी यूज पर्टिक्युलरली द वर्ड धीस, दीज, दॅट, दोज. हे धीस म्हणजे हा, ही, हे याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. हा, ही, हे तिन्ही अर्थ याच्यामध्ये आहे. सॉरी, आणि
these म्हणजे हा ही हे, आणि these म्हणजे हे, ह्या आणि ही. दॅट म्हणजे तो, दूरची वस्तू दर्शवण्यासाठी तो, किंवा दूरची ती एखादी निर्जीव वस्तू म्हणजे ती, ते. आणि दोज म्हणजे तो, त्या, ती, याप्रमाणे. तर हे सुद्धा म्हणजे इथे हे 4 प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपल्याला म्हणता येतील. हे प्रत्येक जे प्रोनाउन आहे, हे प्रत्येक प्रोनाउन तिन्ही लिंगांमध्ये आपल्याला वापरता येते. जसं मॅस्क्युलिन जेंडर, फेमिनाईन जेंडर आणि न्यूट्रल जेंडर, याच्यामध्ये तिन्ही वापरता येते. हे जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, दर्शक प्रोनाउन आहे, या दर्शक प्रोनाउननंतर लगेच नाम येत नाही. दर्शक प्रोनाउन आणि दर्शक विशेषण याच्यामध्ये फरक आहे, हा सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं दिस इज अ बुक. आता धिस हे या बुकशी संबंधित आहे. आणि दुसरं पहा इथे, दिस बुक इज व्हेरी गुड. आता या ठिकाणी धिस हा या बुकच्या नंतर आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे इथे विशेषण म्हणून धिसचा उपयोग केलेला आहे, तर या ठिकाणी त्याचा दर्शक प्रोनाउन म्हणून उपयोग केलेला आहे. बघा इथे प्रोनाउन मधले आता चौथा प्रकार आहे इनडेफिनिट प्रोनाउन, अनिश्चितता वाचक सर्वनाम. इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित, म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा याचा उपयोग करायचा असतो आपल्याला, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण उल्लेख म्हणजे निश्चित नसतो, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलत नाही किंवा कोणीतरी एक आपल्याला सांगायचं असते, तेव्हा त्याच्यासाठी या सर्वनामांचा उपयोग करतात. जसं वन, एखादा कोणीतरी, एखादी व्यक्ती. नन म्हणजे कोणीच नाही. नोबडी म्हणजे कोणीही नाही. सम म्हणजे काही. समबडी म्हणजे कोणीतरी, काहीतरी लोक असतील जे. समथिंग म्हणजे काहीतरी, एखादी वस्तू. एनीवन म्हणजे एखाद्या सगळ्यांपैकी एखादा कोणी असेल तो. एनीबडी, एनीथिंग एखादी वस्तू कोणीतरी. एनी अदर म्हणजे कोणीतरी. ऑल, मेनी म्हणजे पुष्कळ जण. ऑल म्हणजे सगळेच जण, सर्वच जण आले त्याच्यामध्ये. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण आला. सेव्हरल म्हणजे कित्येक जण असतील याच्यामध्ये. बोथ म्हणजे दोघंही. फ्यू म्हणजे काही जण, आणि फ्यू म्हणजे असं असेल ते. याच्यामध्ये हे जे नाऊन आहेत, विशेष करून बोथ आहे, हे अनेक वचनी वापरायचं नेहमी. हे अनेक वचनीमध्ये येते बोथ. अ फ्यू हे सुद्धा अनेक वचनी आहे. सेव्हरल हे अनेक वचनी आहे. मेनी जे आहे हे अनेक वचनी आहे. सम अदर्स जे आहे म्हणजे सम अदर हे सुद्धा अनेक वचनी आहेत. अंडरलाईन केलेले हे सगळे अनेक वचनामध्ये या सर्वनामांचा वापर वाक्यामध्ये करायचा असतो. परत एकदा एक गोष्ट लक्षात घ्या की या प्रकारची जी सर्वनामे असतात ही निश्चित व्यक्ती किंवा वस्तूविषयी त्याचा वाक्यामध्ये उल्लेख करीत नाहीत, किंवा नामांचा सामान्यपणे उल्लेख तिथे केलेला असतो, किंवा स्पष्टपणे नावाची जागा ते घेत नसतात वाक्यामध्ये. म्हणून अशा ठिकाणी जे काही सूचित केलेले नामं असतील आपल्याला ते सूचित करायचे असतील त्याच्या वेळेस या प्रोनाउनचा, इनडेफिनिट प्रोनाउनचा उपयोग करावा. हे आता लिहून घ्या. या ठिकाणी बघा आता प्रोनाउनचा 5वा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स, संबंधदर्शक सर्वनाम. वाक्यामध्ये काही शब्द, हे जे शब्द आहेत हू, हुम, हुज, व्हॉट, दॅट, ॲज, बट, हुएव्हर, व्हॉटेव्हर. उदाहरणार्थ आता इथे एक उदाहरण बघू आपण. बघा इथे फॉर एक्झाम्पल, राम इज माय फ्रेंड. Ram is my friend who wears black shirt.
आता इथे हे हू जे वापरलेलं आहे, हे हू कोणाचा संबंध दर्शवते किंवा हूचा संबंध रामशी आहे किंवा रामशी संबंधित असणारा सर्वनाम हू वापरलेला आहे. आणि या ठिकाणी राम इज माय फ्रेंड हे एक वाक्य आहे, हे पहिलं वाक्य आहे. आणि हू वियर्स ब्लॅक शर्ट हे दुसरं वाक्य आहे. फर्स्ट आणि सेकंड असे दोन वाक्य आहेत. आणि ते वाक्य या ठिकाणी हू हा शब्द दोन वाक्यांना कंजेक्ट करण्याचं काम, जोडण्याचं काम म्हणजे कंजंक्शनचं काम सुद्धा तो करतो. म्हणजे आणि जर ते स्वतंत्र, हे दुसरं जे वाक्य आहे हे गौण वाक्य आहे म्हणून हे वाक्य या ठिकाणी हूचा उपयोग जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते ड्रॉप सुद्धा करता येत नाही. बोलताना आपण ड्रॉप करू शकतो, मात्र लिहिताना मात्र आपल्याला ते ड्रॉप करता येणार नाही. तर इथे हू हे व्यक्तीसाठी वापरतात, हुम हे त्याची द्वितीय आहे, हुज व्यक्तीसाठी वापरतात, व्हाट जे आहे वस्तूसाठी, निर्जीव वस्तूसाठी वापरायचं किंवा व्यक्तीसाठी वापरले जाते. इतकंच नाही तर याला या हू, हुम आणि हुज यांच्याबरोबर प्रेपोजिशन्स वापरून सुद्धा, म्हणजे ऑफ वापरून, ऑफ हुम म्हणजे कोणाला, बाय किंवा टू हुम कोणाला, अशा प्रकारचे प्रेपोजिशन्स वापरून सुद्धा आपल्याला त्याचा वाक्यामध्ये उपयोग करता येत असतो. यानंतर 6वा जो प्रकार आहे, हा 6वा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी परत एकदा हे लिहून घ्या. बघा इथे आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक, EMPATHIC एम्फॅटिक प्रोनाउन्स यांचा अभ्यास करणारा. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे परिणाम करणारे. जर वाक्यामध्ये जेव्हा आपण यांचा वाक्यामध्ये उपयोग करत असतो तेव्हा कर्त्यावरती जर आपल्याला भर द्यायचा असेल तर, जसं उदाहरणार्थ आय फेल डाऊन, I fell down and hurt myself. तर या ठिकाणी मायसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. आय फेल डाऊन, मी पडलो आणि मी स्वतःला जखम करून घेतली किंवा इंजुरी करून घेतली, हर्ट करून घेतलं. जेव्हा मी या ठिकाणी कर्ता किंवा कर्म याचा उपयोग वाक्यामध्ये या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा केलेला असतो. म्हणजे परिणाम, जेव्हा आता कर्त्यावरती परिणाम द्यायचा असेल किंवा कर्त्यावरती भर द्यायचा असेल आपल्याला, तेव्हा याचा उपयोग वाक्यामध्ये केलेला असतो. हे अनेक प्रकार, म्हणजे जे आपण आधी प्रोनाउन बघितले, आय याची षष्ठी माय होते आणि याचं माय सेल्फ, आयचं अनेक वचन होते वी, आपण बघणार आहे. तर इथं अवर षष्टी याची आमचा, आमची, आमचे, याचं अवर सेल्फ SELVES. अनेक वचनामध्ये VSE OURSELVE अवर सेल्स. नंतर पुढे यू थर्ड पर्सन, युअर, इथं युअर सेल्फ YOURSELF युअर सेल्फ. अनेक वचनात असेल यू म्हणजे तुम्ही असेल तर येतं इथं युअरच आणि इथं युअर सेल्फ YOURSELVES युअर सेल्स. नंतर ही आहे तर याचं हीच होती, षष्टी हीच होती याची, त्याचा, त्याची, त्याचे, मात्र याचं हिमसेल्फ. शी आहे याचं हर सेल्फ. इट आहे तर याचं इट्स.
आणि याचं इट सेल्स. दे आहे, याचं देअर होते हे लक्षात घ्या. THEIR देअर आणि इथे हिज, हे दोन लक्षात ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये. जसं हिमचं हिम, आता इथे हिम लिहिलं, हिम लिहिलं ते द्वितीय होईल. देअरचं देम लिहिलं ते द्वितीय होईल, म्हणून याचं देअर लिहायचं, त्यांचा, त्यांची, त्यांचे. आणि इथे देम सेल्स, THEMSELVES, देम सेल्स. याप्रमाणे आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फेटिक प्रोनाउन आहेत. वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला कर्त्यावरती भर द्यायचा असेल तेव्हा ही रिफ्लेक्सिव्ह किंवा इम्फेटिक प्रोनाउन वापरायची असतात. एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे हा की हे जे एम्फेटिक प्रोनाउन आहेत, हे एम्फेटिक प्रोनाउन बहुधा कर्त्यानंतर येतात. इम्फेटिक प्रोनाउन हे कर्त्यानंतर येते, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे, आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि इम्फेटिक प्रोनाउन याच्यामधला थोडासा फरक आहे, तो आपण समजून घेऊ. बघा, इथे मी आपल्यासाठी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. ती 2 उदाहरणं आपल्याला बघता येतील. आता इथे मायसेल्फ आणि मायसेल्फ हे जे आहे हे क्रियापद हर्ट आहे. क्रियापदानंतर जर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरलेलं असेल तर त्याला क्रियापदानंतर वापरलं असेल तर हे रिफ्लेक्सिव्ह आहे, हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. आणि जर क्रियापदाच्या आधी वापरलं असेल किंवा कर्त्याच्या नंतर, सर्वनामाच्या नंतर जर वापरलं असेल तर याला म्हणायचं, हे जे आहे हे होईल एम्फेटिक. हा याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे कोणता फरक आहे? कर्त्याच्या नंतर वापरलं असेल तर रिफ्लेक्सिव्ह, आणि क्रियापदाच्या नंतर वापरलं असेल तर रिफ्लेक्सिव्ह, आणि आधी वापरलं असेल तर, किंवा कर्त्याच्या नंतर वापरलं असेल तर इम्फेटिक. इन शॉर्टली एवढं लक्षात ठेवा की इम्फेटिक प्रोनाउन हे कर्त्याच्या नंतर म्हणजेच सर्वनामाच्या नंतर वापरलेलं असते, आणि क्रियापदाच्या नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरलेलं असते. ह्या फरक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतरचा शेवटचे प्रोनाउन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. नंबर 7, डिस्ट्रीब्युटिव्ह. DISTRIBUTIVE, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक सर्वनाम. आता हे विभाजक सर्वनाम कोणती आहेत? ईच आहे. ईच म्हणजे स्वतंत्र व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी अनेक व्यक्तींमधून एक स्वतंत्र व्यक्ती दाखवायचा असेल तर प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्तीसाठी. जर 2 व्यक्ती दाखवायच्या असतील तर आयदर, हे जे लिहितोय मी, आयदर म्हणजे 2 पैकी 1, 2 पैकी किंवा 2 वस्तूंपैकी 1 जण, आयदर 2 पैकी 1, नायदर दोन्ही पैकी कोणीच नसेल, NEI, दोन्ही व्यक्तीपैकी एकही व्यक्ती नसेल तर निदर, NEITHER, निदर किंवा नायदर, दोन्ही पैकी कोणीच नाही, दोन्हीपैकी एकही नाही, नकारार्थी, तेव्हा दोन्हीपैकी एकही नाही. त्याच्यानंतर पुढे आहे एनी. एनी म्हणजे कोणीतरी एक, म्हणजे अनेक वस्तू असतील, अनेक वस्तूंपैकी कोणता तरी एक जण, कोणीतरी एक जण, कोणताही एक.
पूर्णता आहे एक, म्हणजे एनी. त्याच्यानंतर एनीवन याच अर्थाने वापरलेला आहे. एक जण, अनेकांपैकी, अनेक जणांपैकी एक. नो वन नकारार्थीच, नो वन म्हणजे कोणीच नाही. त्याच्यानंतर नन नकारार्थीच, कोणीच नाही. नंतर एव्हरीवन, EVERY कोणी आणि एव्हरीवन म्हणजे एव्हरीवन म्हणजे याचा अर्थ असा आहे की अनेक व्यक्ती, अनेक वस्तू जण असतील, अनेकांपैकी प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू असेल तर एव्हरीवन. एव्हरीथिंग, एव्हरीबडी. त्याच्यानंतर अशा प्रकारचे हे जे आहे हे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजन, याच्या नावामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजन केलेलं असेल असे सर्वनाम की जे ज्या शब्दामधून आपल्याला एका वेळी एक व्यक्ती किंवा एक वस्तू यांचा निर्देश केला जात असेल किंवा तसा बोध होत असेल तर अशा शब्दाला आपण विभाजक सर्वनाम म्हणत असतो किंवा म्हणावं. तर या ठिकाणी आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वनाम जे आहेत या सर्वनामांचे जे प्रकार आहेत ते 7ही सर्वनामांचे प्रकार मी आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 प्रोनाउन्स मधले पार्ट 1 पार्ट 2 च्या माध्यमातून शिकवलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आहे ते निश्चितच याला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा शेअर करायला. आणि इतकंच नाही तर तुम्ही आपण सगळेजण सर्वांनी या व्हिडिओच्या खाली असणारं जे बेल आयकॉन आहे याला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.